मंडळी नमस्कार, मी विलास बडे. नमस्कार, मी अमित मोडक. आणि आज अतिशय महत्त्वाचा दिवस, 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकालाचा दिवस. एक अशी निवडणूक ज्या निवडणुकीच्या बद्दल सेफॉलॉजिस्ट सुद्धा सध्या कुठलाही अंदाज वर्तवायला घाबरतायत. ज्या निवडणुकीचं गूढ उकळणं सहजासहजी सोपं होत नाही. अतिशय गुंतागुंतीची ही निवडणूक आणि या निवडणुकीचं 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतल्या विशेषतः पश्चिम बंगालच्या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. आणि हा निकाल पुढच्या काही मिनिटांपासून आपल्या हातात यायला सुरुवात आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूकडे सर्व देशाचं लक्ष लागलेलं असेल. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पुनरागमन करतात की पश्चिम बंगालचे दरवाजे भाजपसाठी उघडल्या जातात, याचीच सर्वात जास्त उत्सुकता आज सगळ्यांना आहे. आणि थोड्याच वेळात या निकालांना सुरुवात होणार आहे. ही धाकधूक जेवढी पश्चिम बंगालमध्ये आहे तेवढीच विलास देशाच्या प्रत्येक भागात आहे की नेमकं बंगाली जनतेच्या मनात काय आहे ते कोणाला कौल देतात. आणि दुसरीकडे तामिळनाडू विलास, ते देखील तेवढंच इंटरेस्टिंग आहे. तामिळनाडू, केरळ सुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग आहे. त्याचबरोबर आसाममध्ये काय होणार याची उत्सुकता आहे. पण संपूर्ण देशाचं लक्ष आहे ते म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुकी. पश्चिम बंगालमध्ये जादू दीदीची की दादाची हा सवाल निश्चितपणे असणार आहे. पण त्याचबरोबर गेल्या काही दशकांमध्ये एवढी अटीतटीची ही निवडणूक नाहीच आहे. खरं तर तुम्हाला माहिती आहे, हे एक प्रकारचं युद्ध आहे आणि हे युद्ध बंगालच्या रणभूमीवरती लढलं गेलं. भारतीय जनता पक्ष आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूलमध्ये एक असं युद्ध ज्याचं गूढ आता निकालाच्या 8 वाजता सुद्धा कुणाला उलगडता आलेलं नाहीये. एवढी गुंतागुंतीची निवडणूक. एक्झिट पोल वाल्यांनी सुद्धा गुडघे टेकले. तू जे युद्ध म्हणतोस त्या युद्धाचे 2 शिलेदार होते आता स्क्रीनवर. एक आहे टीएमसीच्या ममता बॅनर्जी आणि दुसरे भाजपचे शिलेदार होते सुवेंदु अधिकारी. या दोघांमध्ये एक टक्कर आपल्याला बघायला मिळते. सुवेंदु अधिकारी ज्यांनी इतके वर्ष ममता बॅनर्जीची साथ दिली, आज तेच त्यांच्या विरोधात उभे आहेत. आणि दुसरीकडे ममता बॅनर्जीच्या पुढे आव्हान आहे आपलं गड रोखण्याचं. आणि हे 2 शिलेदार आज पश्चिम बंगाल कोणाच्या दृष्टीने कोणाच्या बाजूने निकाल देते हे बघायला लागेल. आणि अगदी स्वाभाविक आहे, साधारणपणे मतदान पार पडल्याच्या नंतर वेगवेगळ्या एजन्सीज ह्या एक्झिट पोल देत असतात. पण या वेळच्या एक्झिट पोलचं वैशिष्ट्य असं आहे की कुणालाही थेट अंदाज देता येत नाहीये. सेफॉलॉजिस्ट असे आहेत ते प्रयत्न करतायत की मी आकडा देऊ शकणार नाही. बिलकुल, लोक म्हणतायत मला अंदाज येत नाही. ॲक्सिस माय इंडियाने क्लिअर केलं की आमच्याशी पश्चिम बंगालचे लोकच बोलत नाही आहे. आणि त्यामुळे ॲक्सिस माय इंडियासारखी जी एक एजन्सी आहे त्यांनी पोल द्यायला नकार दिला. आणि त्यामुळे पश्चिम बंगालबद्दलचा इंटरेस्ट जो आहे तो आणखी वाढला. कारण एका बाजूने जाणारे एक्झिट पोल नाही आहेत. कोणी भाजपला आघाडी देते, कोणी टीएमसीला देते आणि कोणी म्हणते की काटेकी टक्कर आहे, कुणाच्याही बाजूनी निकाल लागू. अगदी अशाच प्रकारची एक गुंतागुंतीची निवडणूक होती ती तामिळनाडूमध्ये. विजय फॅक्टर नेमका तिथल्या सत्ता समीकरणामध्ये काय बदल करणार याचा अंदाज अनेकांना येत नाहीये. काही जण एका बाजूने जात आहेत, काही जण दुसऱ्या बाजूने जात आहेत, तर काही जणांनी तिसऱ्या बाजूने सुद्धा ही निवडणूक जाईल असं सांगितलेलं आहे. कारण ॲक्सिस माय इंडियाचा जो पोल आला तोपर्यंत तामिळनाडूची निवडणूक हे डीएमके कडे जाते असं दिसत होतं. परंतु ज्या वेळेस ॲक्सिस माय इंडियाचा पोल आला आणि ॲक्सिस माय इंडियाने सांगितलं की नाही, टीव्हीके हा किंग मेकर ठरणार आहे. आणि तिथून पूर्ण तामिळनाडूच्या या निकालाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. आणि म्हणून एक्झिट पोल निकालाकडे जायच्या अगोदर बघणं खूप गरजेचं आहे विलास, की एक्झिट पोल काय सांगतायत आणि त्याचा अन्वय अर्थ काय आहे. पश्चिम बंगालचे एक्झिट पोल काय होते आपण ते पहिले बघूया, अगदी क्विक आणि फास्ट. निश्चित आपण आकडे बघूया. पश्चिम बंगालचे एक्झिट पोल काय सांगतात. पश्चिम बंगालमध्ये न्यूज 18 मराठीचा जो एक्झिट पोल आहे त्यामध्ये तृणमूल 127 ते 147, भाजप 143 ते 163 आणि काँग्रेस 2 ते 4 जागा येतील असा एक्झिट पोल न्यूज 18 मराठीचा. मॅट्रिक्सचा जो पोल आला होता त्यामध्ये तृणमूल 140 मॅक्सिमम होतं, भाजप 161 आणि काँग्रेस 6 ते 10 जागा. तर एक महत्वाची बातमी, 5ही राज्यात पोस्टल मतमोजणीला
सुरुवात झालेली आहे. आधी सांगितलं त्याप्रमाणे अतिशय गुंतागुंतीची, रहस्यमयी असं म्हणावं लागेल अशी ही निवडणूक, आणि आज निकालाच्या या क्षणापर्यंत उत्सुकता ताणली गेलेली, गेल्या काही दशकांमधली सगळ्यात उत्सुकतेची ही निवडणूक ठरतीये. कारण घनघोर अशा प्रकारचं हे युद्ध, भारतीय जनता पक्ष आणि तृणमूलमध्ये पश्चिम बंगालमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा तिथे पणाला लागलेली आहे. खरं तर अमित शहांनी ही निवडणूक इतकी गांभीर्याने घेतली, ते सगळ्याच निवडणुका घेतात, पण पश्चिम बंगालची ही निवडणूक त्यांनी अतिशय गांभीर्याने घेतली. पंतप्रधान मोदींनी तर सांगितलं की सगळे उमेदवार जिथं जिथं आहे तिथं मीच उभा आहे असं समजून तुम्ही सगळ्यांनी मतदान करा. आणि ममता बॅनर्जींनी तर सांगितलं की ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, आणि त्यामुळे ही लढाई पोस्टल बॅलेट मध्ये आपली जर टॅली बघितलं विलास, तर 3 जागांवर भाजपनं आघाडी घेतल्याचं दिसून येते, तर एका जागेवर तृणमूल काँग्रेस टीएमसी आघाडीवर आहे. तुम्ही जर टॅली बघत असाल तर वरच्या बाजूला पश्चिम बंगालचे निकाल तुम्हाला सतत बघायला मिळतील, आणि त्या निकालात जे पहिले आहेत, अगदी पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. हे अत्यंत सुरुवातीचे निकाल आहेत, त्यामुळे या आकड्यांमध्ये खूप फरक पडणार आहे विलास. पण मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि आकड्यांचा खेळ सुरू झालेला आहे. आता हा आकड्यांचा खेळ मला वाटतं पुढचे 3 तास तरी अंदाज येऊ देणार नाहीत कदाचित. आपण एका अंतिम निर्णयापर्यंत नाही पोहोचू शकणार की आता नेमकं काय होणार आहे किंवा सत्ता कुठल्या बाजूने जाणार आहे. संयम ठेवावा लागणार आहे प्रेक्षकांना सुद्धा. आणि पण आकड्यांचा खेळ सुरू झालेला आहे. भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये मात्र आघाडी घेतलेली आहे. अगदी सुरुवातीचे हे कल आहेत, पण ते कल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने जाताना दिसत आहेत. तृणमूल सध्या एका जागेवर आघाडीवर आहे. विलास, आपल्याला साधारणतः 9 वाजतापासून मला असं वाटतं की या कलाला जास्त आपण स्ट्रॉंगली त्याच्याकडे बघितल्या जाईल, कारण पोस्टल बॅलेटचे आपण जे म्हणतो ही खूप कमी संख्या असते आणि यांचे पॉकेट्स देखील ठरलेले असतात. त्यामुळे हे अत्यंत सुरुवातीचे निकाल आहे, हे आपल्या सर्व व्ह्युअर्सना सांगणं गरजेचं आहे. पण मी एक सांगतो, पोस्टल मतदान जे करतात ते साधारणपणे करतात ते म्हणजे तिथले सरकारी कर्मचारी करत असतात. आणि पश्चिम बंगालमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये एक मोठी नाराजी हे आहे तिथल्या विद्यमान सरकारच्या बद्दल, ममता बॅनर्जींच्या बद्दल. आणि ती नाराजी असण्याचं कारण असं आहे की तिथला डीएचा प्रश्न खूप महत्वाचा होता, आणि सरकारी कर्मचाऱ्यांची एक भावना आहे की या इथे आपल्यावर देशातल्या इतर ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा 8वा वेतन आयोगाची सगळी चर्चा सुरू असताना आपण मात्र खूप मागे आहोत. आणि त्यामुळे एक प्रकारची नाराजी ही तिथल्या मतदारांमध्ये दिसून आलेली होती, सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये दिसून आलेली होती. ते ओकल होत नव्हते, बोलत नव्हते, पण त्यांची नाराजी ही मात्र वेगवेगळ्या स्तरावरती जाणवत होती. आणि कदाचित पोस्टल मध्ये सुद्धा ती नाराजी आपल्याला दिसतेय का? बिलकुल अगदी बरोबर विलास. आणि हेच आपण बघू शकतो तुमच्या स्क्रीनवर पश्चिम बंगालचे आकडे येत आहेत. 7 जागांची आता कल यायला सुरुवात झालेली आहे. 5 जागांवर भाजप आणि 3 जागांवर तृणमूल. तिकडे आसामचे देखील कल यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही आमच्या स्क्रीनवर बघू शकता, खालच्या बाजूला 6 जागांचे कल आलेले आहेत आणि 6च्या 6 जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे. आणि जे एक्झिट पोल सांगतायत, एक असं राज्य आहे ज्या राज्याच्या बद्दल सगळे छाती ठोकपणे सांगतायत, आणि कदाचित ते राज्य म्हणजे आसाम आहे, ज्या आसाम बद्दल कुणालाही शंका नाहीये की तिथं भारतीय जनता पक्ष सत्तेत येणार नाहीये. प्रत्येकाचं हेच प्रेडिक्शन आहे की आसाममध्ये खूप मोठ्या मार्जिननं, मोठ्या बहुमतानं आसाममध्ये हे भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. आकडे, सुरुवातीचे आकडेही तशाच प्रकारचा कल दाखवत आहेत. बिलकुल. आणि इकडे तामिळनाडूचे देखील आकडे तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. 6 जागांचे कल हाती आलेले आहेत. 3 जागांवर डीएमके आघाडीवर असल्याचं दिसतंय, एका जागेवर AIDMK आणि TVK. जे TVKची चर्चा आहे, मेक और ब्रेक इलेक्शन, किंग मेकर ठरणार, सत्तेत येणार की मग DMKचा खेळ खराब करणार. त्यामुळे थलपती विजयच्या TVK कडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्यांच्याकडे सध्या 2 जागांची आघाडी आहे. 4 ठिकाणी DMK आघाडीवर असल्याचं दिसते. खाली केरळम, आपण जे बघतो कालपर्यंत ज्याला केरळ म्हणत होतो त्याचं नामकरण केरळम झालेलं आहे. आणि LDF जे सत्तेत आहेत ते 4 जागांवर आघाडी घेतलेली त्यांची दिसून येते. UDF 4 जागांवर पुढे आहे. म्हणजे तिथे आपण म्हणू शकतो की नेक टू नेक फाईट. अगदी सुरुवातीचे एक कल आहेत. पोस्टल बॅलेटमधून
जे काही मतमोजणी आपल्या समोर येते. एक फक्त पश्चिम बंगालमध्ये ममता पुढे गेलेले आहेत. भारतीय जनता पक्ष 8 आणि ममता बॅनर्जी 9, म्हणजे तृणमूल काँग्रेस 9 अशा प्रकारची परिस्थिती आहे. 8-10 हे आकडे पुढच्या काही तासांमध्ये सातत्याने बदलणार आहेत. आकड्यांचा हा खेळ आहे आणि ज्याप्रमाणे सातत्याने मी हे गोष्ट सांगतोय की पश्चिम बंगालचं प्रेडिक्शन करणं भल्याभल्याने टाळलेलं होतं आणि त्यामुळे या आकड्यांच्या आधारे सुद्धा कोणी सांगू शकणार नाही. आणि हे आकडेच बोलके आहेत. 10-11 म्हणजे काय लढाई आहे, काय कट टू कट फाईट आहे याचा अंदाज आपल्याला येतोय. आणि कदाचित ही लढाई अशी जर पुढे गेली तर जे अंदाज होते न व्यक्त करण्याचं कारण हेच आहे. बिलकुल बिलकुल 100%. कारण कोणीच छाती ठोकपणे सांगू शकत नव्हतं की नेमकं जे मोठ्या प्रमाणात मतदान झालं, रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं, ते झालं कोणासाठी आणि करणारे कोण होते. की हिंदू बाहेर पडले, मुस्लिम बाहेर पडले, ममता बॅनर्जीचे सपोर्टर, महिला, त्या एक्स्ट्रा 3 ते 4% आकलन कुठलीही एजन्सी करू शकत नव्हती. आणि त्यामुळे हे आकडे 23 जागा विलास आता दिसत आहेत, कल आलेले आहेत. आणि नेक टू नेक बघतोय 11 ठिकाणी भाजप आणि 12 ठिकाणी TMC आघाडीवर दिसते. तामिळनाडूमध्ये देखील आपल्याला त्याच पद्धतीची फाईट दिसते. 6 जागांवर DMK, AIDMK आणि TVK 2-2 जागांवर आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. कदाचित तामिळनाडूमध्ये असं होऊ शकेल DMKच्या विरोधात, म्हणजे सत्तेच्या विरोधातली जी मतं आहेत त्या मतांमध्ये डिवायडेशन होऊन हा मार्ग तर DMKचा सोपा होणार नाही. आता बघायला पाहिजे, DMKची सत्ता आहे आणि TVKचा जो प्रचार होता तो पूर्णच्या पूर्णपणे हा सत्तेच्या विरोधातला होता. त्यामुळे ते मत कोणाची घेतोय विजय याचं आकलन प्रत्येक एक्झिट पोलनं वेगवेगळ्या पद्धतीने केले आहे. विजयकडे DMKची मतं वळतात, AIDMKची वळतात की दोघांचाही ते खेळ खराब करतात. त्यामुळेच त्यांची जितक्या जागा येत जातील, आपण बघतो की सुरुवातीच्या काळात जे दिसते आपल्याला तर ते AIDMKच्या थोड्याफार जागा आहेत ज्या कमी होताना दिसत आहेत. DMKला मात्र फटका बसलेला दिसत नाहीये. इकडे पश्चिम बंगालचा 31 जागांचा पोल. आणि भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालमध्ये आता पुन्हा आघाडी घेतली आहे. आघाडी आणि पिछाडी पुढचे काही तास अशा प्रकारे सुरू होणार आहे. ही तर अगदी सुरुवातीचे पोस्टल मतमोजणीच्या नंतर आलेले हे कल आहेत. हे कल पुढच्या काळामध्ये निश्चितपणे बदलणार आहेत. कारण जेव्हा EVM उघडतील त्यानंतर चित्र आणखीन वेगळं असणार आहे. कारण हे पोस्टल जे मतदान आहे ते तिथल्या सरकारी कर्मचाऱ्यांचं साधारणपणे असतं आणि त्यामुळे या पोस्टल मतदानाच्या मध्ये सध्या भारतीय जनता पक्षानं आघाडी घेतलेली आहे. ही आघाडी छोटी आहे पण या 20-18 पर्यंत येता येता बघा साधारणपणे 6 ते 7 वेळा आकडे बदललेले आहेत. कधी यांच्या बाजूने आकडा जातोय, कधी यांच्या बाजूने आकडा जातोय. त्यामुळे 21-18 हे आकडे सातत्यानं बदलत जाणार आहेत पुढच्या काही तासांमध्ये आणि हे आकडे स्टेबल व्हायला काही तास लागतील. त्यामुळे लगेच आपण कुठल्या तरी एखाद्या मतावरती पोहोचणं हे शक्य नाहीये. ही निवडणूक इतर निवडणुकींसारखी नाहीये. ही निवडणूक वेगळी आहे. या निवडणुकीचं गूढ वेगळं आहे. रहस्य जे आहे ते उलगडायला आपल्याला काही तास वाट पाहावी लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीचा परिणाम, म्हणजे पश्चिम बंगालच्या या निवडणुकीचा परिणाम देशाच्या राजकारणावर होईल असं म्हटलं जात आहे. कारण आज या ज्या 5 राज्यांमध्ये निवडणूक होतीये, भारतीय जनता पक्षाचा जो विजयी वारू आहे तो रोखण्याचं काम ज्या राज्यांनी आतापर्यंत केलेलं आहे ती ही राज्य आहेत. विशेषतः तामिळनाडूमध्ये DMKची शक्ती, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची शक्ती आणि केरळमध्ये डाव्यांची आणि काँग्रेसची शक्ती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही जी राज्य आहेत ती निश्चितपणे देशाच्या राजकारणावर परिणाम करणारी सीमावर्ती भागातली ही राज्य आहेत. आणि या सीमावर्ती भागातल्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष सातत्यानं धडका देण्याचा प्रयत्न करताय. सातत्यानं आपण तिथं उभं राहू याच्यासाठी प्रयत्न करताय. आणि आजच्या या निवडणुकीत त्यांना यश येईल का? भारतीय जनता पक्षाची एंट्री होईल का तामिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगाल? आणि बिलकुल विलास, आणि आपण आपल्या मॅजिक वॉलवर बघूयात की जे सुरुवातीचे कल आलेले आहेत, आतापर्यंत 42 जागांचे पश्चिम बंगालमध्ये कल आलेले आहेत. परंतु या पश्चिम बंगालच्या 42 जागांमध्ये भाजप आणि TMC कुठं स्कोअर करतंय ते आपण बघूया. हा जो पूर्ण तुम्हाला भगवा पार्ट दिसतोय हा
उत्तर पश्चिम बंगाल आहे. या उत्तर भागामध्ये भाजप सर्वात जास्त सध्या आघाडी घेतलेली भाजपचा दिसते. बालेकिल्ला आहे. बिलकुल, हा भाजपचा बालेकिल्ला आहे. 2021 मध्ये भाजपने याच भागात स्कोअर केला होता आणि आता 42 पैकी 24 जागांवर भाजपची आघाडी दिसते. ती आघाडी कुठून येताना दिसते आपल्याला, तर हा पूर्ण दार्जिलिंग, सिलिगुडी, त्याच्यानंतर अलिद्वारपूर या भागातून ही आघाडी येताना दिसते. त्यानंतर आपण खाली आलो विलास, तर हा जो सेंटर भाग दिसतोय बंगालचा, खास करून पूर्व वर्धमानमध्ये तिथे एक आघाडी घेताना दिसते आणि दुसरीकडे हा जो आपण मालदाचा भाग बघतोय तो तिथे देखील यांनी आघाडी घेतलेली आहे. आणि दुसरीकडे ह्या ज्या 18 जागा आहेत टीएमसीच्या, टीएमसी कुठे स्कोर करते, तर हा जो पूर्ण त्यांच्या बालेकिल्ल्यात सेंट्रल पश्चिम बंगालमध्ये आणि त्यानंतर चिकन नेक मध्ये. म्हणजे आपण आपल्या प्रेक्षकांना फक्त जागा दाखवत नाही आहे, तर कुठे कुठे आघाडी घेते, कुठला तो भाग आहे जिथे टीएमसी आणि पश्चिम बंगाल. याचा अर्थ एक स्पष्ट आहे विलास, की सुरुवातीला जी मतमोजणी होता, पोस्टल बॉलेटचं मतमोजणी होतीये, ती भाजपच्या स्ट्रॉंग होल्ड मध्ये होते. त्यामुळे भाजपच्या आकडे पुढे जाताना दिसते. जेव्हा हा जो पार्ट आहे पश्चिम बंगालचा भाग असेल आणि जो बालेकिल्ला होता सेकंड फेज ज्याला आपण म्हणतो, जेव्हा दक्षिण भागात मतमोजणीला सुरुवात होईल, हे आकडे झपाट्यानं बदलतील. हे आपल्या प्रेक्षकांसाठी ज्यांना वाटत असेल की भाजप इतक्या लवकर का पुढे गेले, तर ही मतमोजणी त्यांच्या स्ट्रॉंग होल्ड मधनं होताना दिसते. त्यामुळे हे आकडे आणि त्याचं जिओग्राफिकल म्हणजे राजकीय भूगोल सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा राजकीय भूगोल समजून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जेव्हा आपण आकडे बघतोय, कारण आकड्यांच्या मागे सुद्धा एक मोठा अर्थ आहे आणि त्याच्या मागचा एक भूगोल आहे. तर भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये 28 जागांवरती पुढे आहे. एक मोठी लीड सध्याच्या या आकड्यांमध्ये दिसते. तृणमूल पिछाडीवरती दिसते 18 जागांवरती. पण हे अतिशय सुरुवातीचे हे आकडे आहेत, पोस्टल आहेत, अजून ईव्हीएम उघडलेले नाही आहेत. त्यामुळे काही तास लागतील आपल्याला हे सगळं सेटल डाऊन व्हायला. आणि पश्चिम बंगालमध्ये जादू कुणाची, म्हणजे बंगाली जादूबद्दल चर्चा होत असते, पण आज बंगालमध्ये जादू कुणाची याची उत्सुकता कधी नव्हे ते शिगेला पोहोचली. महत्वाचं म्हणजे विलास, पुणे मुंबईचं अंतर मिसिंग लिंकनी कमी केलं आणि ही एक मिसिंग लिंक आहे भारतीय राजकारणात, जी भाजपला भरून काढायची आहे. ही पश्चिम बंगालची नॉर्थ ईस्ट कडे भारताच्या पूर्व भाग जिंकण्याची ही जी मिसिंग लिंक आहे, ती यावेळेस भाजप पूर्ण करू शकते का हे बघायला लागेल. आणि दुसरं पुन्हा एकदा दाखवूया, तामिळनाडूचे जे निकाल आहे, तामिळनाडूमध्ये आपल्याला दिसते डीएमके 11 ठिकाणी पुढे आहेत. आणि हा आता जी मतमोजणी सुरू आहे ती कुठल्या भागांमध्ये चालू आहे आणि का ही आता जे तुमच्या स्क्रीनवर जे आकडे दिसत आहेत ते का तसे आहेत हे देखील आपण आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगू. दुसरीकडे आसाममध्ये हेमंत बिस्व शर्मा 16 जागा, कदाचित आसामबद्दलची उत्सुकता एवढी नाही आहे आणि जी एक्झिट पोल दाखवत होते तेच आकडे पुढे येताना दिसत आहेत. आपण अगदी क्विकली बघूया तामिळनाडूमध्ये काय परिस्थिती आहे. आता जे आकडे येताना दिसत आहेत, डीएमके 11 विलास, एआयडीएमके 9, टीव्हीके 2. आणि आता जे चालू आहे हा आपण बघतो नॉर्थ भाग आहे तामिळनाडूचा, जिथे डीएमके पहिलेपासून स्ट्रॉंग आहे विलास आणि तिथे त्यांनी आघाडी घेतलेली आहे. हा जो सेंट्रल तामिळनाडू आहे हा देखील डीएमकेचा पार्ट समजला जातो. अजून आपल्याला सदर्न पार्ट जो आहे तिकडची मतमोजणी सुरू व्हायची आहे, कारण सदर्न पार्टमध्ये एआयडीएमकेचा होल्ड आहे. सदर्न पार्टमध्ये काही ठिकाणी भाजपचा होल्ड आहे, थोडे त्यांचं मत आहे, जी मतं एआयडीएमके कडे ट्रान्सफर होतात. या भागांमध्ये अजून मतमोजणी सुरू झालेली नाही आहे. त्यामुळे आपण वाईट भाग जेवढा बघतोय त्या पूर्ण भागामध्ये आतापर्यंत मतमोजणीला सुरुवात झालेली नाही आहे. आणि हे आकडे त्यामुळे अत्यंत सुरुवातीचे कल आहेत, ज्या कलासाठी ज्या आपण म्हणतो की नेमकं ते राज्य कोणाला कौल देतंय हे बघण्यासाठी साधारणतः आपल्याला 1.5 ते 2 तास वाट बघायला लागेल.